मॉर्निंग. आता आपण आलोय अंजुना पर्वत इथे. इथे मारुतीरायाचा जन्म झाला. हम्पी पासून काही किलोमीटर दूर हे पर्वत आहे. तर आता मारुतीरायाचं दर्शन घेऊया. पायऱ्या झालेल्या आहेत. अजून किती 450 बाकी आहे. तब्बल 575 पायऱ्या चढून आम्ही वर आलेलो आहोत. आणि मी आता ज्या स्थानावर उभी आहे ह्याच ठिकाणी अंजनी पुत्र हनुमानाचा जन्म झाला होता. जय हनुमान. हा 25 किलोचा दगड पाण्यावर तरंगतोय. नवल वाटतंय? अहो, हा त्याच दगडांपैकी एक आहे ज्या दगडांपासून रामसेतू बांधला होता. रामायणात वर्णन केले गेलेलं हे किष्किंधा क्षेत्र. या किष्किंधा नगरीत वानरांचं साम्राज्य होतं. रामायणानुसार श्रीराम आणि लक्ष्मण सीतेचा शोध घेत किष्किंधा नगरीत आले. तिथे श्रीरामाची भक्त असलेली शबरी त्यांची वाट पाहत होती. श्रीराम येणार म्हणून ती फारच आनंदित झाली होती. तिनं घर सारावून स्वच्छ केलं आणि रामासाठी बोरं गोळा केली. मग तिला प्रश्न पडला, बोरं गोड तरी आहेत का? म्हणून तिने प्रत्येक बोर चाखून बघितलं. आंबट बोरं टाकून द्यायची आणि गोड बोरं टोपलीत टाकायची. अशी गोड पण उष्टी बोरं तिने रामाला देऊ केली आणि श्रीरामाने ती खूप आनंदाने स्वीकारली. रामाने आपली बोरं खाल्ली म्हणून शबरीही आनंदली. पुढे सीतेच्या शोधासाठी श्रीरामाने तुंगभद्रा नदीच्या पलीकडे जाऊन सुग्रीव राजाची भेट घ्यावी असंही तिने सुचवलं. आता आपण जिथे आहोत ती आहे वालीची गुंफा. इथून आतमध्ये सरळ ही अशी गुंफा आहे. मी आत जाऊन आले. आत प्रचंड काळोख आहे. मधून मधून दगडांच्या मधून असे प्रकाशाचे झोत होत येतात आणि सतत हे सगळं बघून असंच वाटत आहे की त्या काळी हे कसं असेल. आपण ह्या सगळ्या गोष्टी रामायणामध्ये वाचलेल्या आहेत, बघितलेल्या आहेत सिरियल्समध्ये आणि त्याचे अवशेष बघतानाही तितकाच अनुभव येतो आणि फार अद्भुत वाटतंय की खरंच आपला इतिहास किती अद्भुत आहे. हा आहे मातंग ऋषींचा पर्वत. आपण आता हा पर्वत ट्रेक करत मातंग ऋषींच्या आश्रमात जाणार आहोत. सतयुगात मातंग नावाचे खूप मोठे तपस्वी ऋषी होते. त्यांची आणि वाली सुग्रीवची एक गोष्ट आहे. त्यावेळी किष्किंधावर वालीचं राज्य होतं. वाली आपल्या ताकदीसाठी आणि शक्तीसाठी प्रसिद्ध होता. एक दिवस दुदुंबी नावाच्या राक्षसाने वालीला लढाईसाठी आवाहन केलं. वालीने अनेकदा त्याच्याकडे दुर्लक्ष केलं पण दुदुंबी काही ऐकत नव्हता. तेव्हा वालीने फार सहजतेने दुदुंबीला खाली आपटलं आणि एका जोरात लाथेने दूर फेकलं.
हा फेकलेला दुदुंबीचा रक्तबंबाळ देह मातंग ऋषींच्या चरणांवर येऊन पडला. त्याचं रक्त मातंग ऋषींवर उडालं आणि त्यामुळे त्यांची तपस्या भंग झाली. मातंग ऋषी खूप क्रोधित झाले आणि त्यांनी वालीला श्राप दिला की जर तू ह्या पर्वताची पायरी चढशील तर तुझा मृत्यू निश्चित आहे. वाली राजाने खूप क्षमा याचना केली पण ऋषींनी काही मान्य नाही केली. पुढे जेव्हा सुग्रीव आणि वालीत लढाई झाली तेव्हा सुग्रीवाने स्वतःचा बचाव करण्यासाठी ह्याच पर्वताचा आश्रय घेतला. मी आता मातंग पर्वतावर आहे आणि तुम्ही माझ्या आजूबाजूने जे बघताय दगड, मोठे मोठे पर्वत म्हणजे खालून बघताना असा विचार केलेला की कदाचित आतमध्ये माती असेल, मोठा पर्वत असेल आणि त्याच्यावर हे दगड पडले असतील, तर नाही. आम्ही आता वरून खाली दाखवू शकतो की हे दगडांना चिटकून आहेत एकमेकांना, पण ते चिटकलेलेही नाही आहेत. त्यांचा बॅलन्स ते कसा सांभाळतात हे फक्त तेच सांगू शकतात. अजूनही तशीच त्यांनी केली आहे, म्हणजे डागडुजी केलेली दिसते आहे, कलर केलेला आहे, पण ती व्हेरी नॅचरल, खूप ऑर्गॅनिक आहे. इथे पण हे सभामंडपसारखं वाटतंय. जाऊन बघू का? आतमध्ये ही माणसं, आपण इथे येऊया आधी, तिथे येऊया तोपर्यंत माणसं इथे बघू शकतो. तरी चल विचारूया. नाही त्यांना माहिती आहे. கட்டி வச்சுட்டு போனா நெக்ஸ்ட் டைம் வர்றப்போ சாமி நல்லா ஹவுஸ் ಹಚ್ಚ ಹೌಸ್ ಆಯ್ತಾ ಬಂದು इकडे. ओके 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 म्हणजे तुझी इच्छा इथे माग, विश माग, ती पूर्ण झाल्यावरती इथे येऊन परत ते डिस्ट्रॉय कर. विश इच्छा हा इच्छा हा ऊपर फर्स्ट हाँ ऊपर टेम्पल विश एंड इफ विश कंप्लीट विश कंप्लीट विश कंप्लीट कल उठना बंद सेकंड टाइम कमेंट हाँ एंड दैट डिमोलिश. ओके हे असं सांगतात ते तमिळ आहात तुम्ही, त्या तमिळ पीपल्स ते इथे आले आहेत. ते मला सांगतात इथे जे तुम्ही इथे दगडांवर दगड असे ठेवलेले दिसतात, तुमची जी काही इच्छा असेल ती इच्छा मनापासून बोलून हे दगड एकमेकांवर ठेवायचे आणि जर तुमची इच्छा पूर्ण झाली तर इथे यायचं, ते दगड परत विस्कळीत करायचे, म्हणजे तुमचं काम संपन्न झालं, अशी त्यांची श्रद्धा आहे. आणि यू केम फ्रॉम तमिळनाडू, यू केम हियर पुट विश कंप्लीट. ओके ओके माय इंग्लिश बेस्ट. मी आता असं म्हणू शकते, मी आता जिथे उभी आहे मातंग ऋषींच्या पर्वतावर, तिथे आजूबाजूला अनेक लोकांच्या इच्छांचा डोंगर आहे. माझ्या आजूबाजूला प्रत्येकाच्या इच्छांचा डोंगर आहे, छोटा 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 छोटा. देव करू त्या सगळ्यांच्या इच्छा पूर्ण हो. ह्या सगळ्याला अनटच ठेवून आपण मातंग ऋषींच्या ठिकाणी जातो. मातंग वीरभद्रेश्वरा मंदिर.
हे जे ठिकाण आहे ह्या पर्वतावरून आपल्या पूर्ण हम्पीवर नजर ठेवू शकतात अशा ठिकाणी हा पर्वत आहे. म्हणजे ह्या पर्वतावरनं मला अंजनीसूत हनुमानाचं मंदिर दिसतंय. तिथे हनुमानाचा जन्म झाला होता. ही तुंगभद्रा नदी वाहते, तिथे विरूपक्ष मंदिर आहे आणि ह्या साईडला असंख्य अशी ठिकाणे, राजवाडा जिथे किंग पॅलेस जिथे आपण जाऊन आलोय, अशा सगळ्या ठिकाणावर नजर किंवा एक म्हणू शकतो की ही अशी एक जागा आहे जिथून पूर्ण हम्पी दिसतंय. हाऊस ब्युटिफुल. इथे छोटंसं मंदिर आहे. हम्पी तुंगभद्रा नदीच्या काठी वसलेलं एक छोटंसं शहर. युनेस्कोच्या यादीत ह्याची वर्णी लागते. इथला प्रत्येक दगड एक इतिहास आहे आणि दगडही इतके सुंदर असू शकतात हे यांना पाहून कळतं. देव गाभाऱ्यात नाहीये, पण त्याच्या पाऊलखुणा आहेत. तुंगभद्रा नदीच्या काठावर असलेली ही सुग्रीव गुंफा. जेव्हा रावण पुष्पक विमानातून सीतेला पळवून नेत होता तेव्हा सीतेने तिची आभूषणं खाली असलेल्या वानरांवर टाकली. ही आभूषणं वानरांनी सुग्रीव राजाकडे सुपूर्त केली. पुढे जेव्हा रामाने सीतेच्या शोधासाठी सुग्रीवाची भेट घेतली तेव्हा इथेच सुग्रीवाने ती आभूषणं परत केली व पुढचा मार्ग सांगितला. हे समोर दिसतंय ते मन्नत का वृक्ष म्हणजेच इच्छापूर्तीचं झाड. तुमची जी काही इच्छा असेल ती एका कपड्यामध्ये दगड घेऊन ती इच्छा बोलायची आणि तो कपडा ह्या झाडाच्या पारंबीला बांधायचा आणि तुमची इच्छा पूर्ण झाली की इथे येऊन तो परत सोडायचा. विठ्ठल मंदिर आणि विरूपक्ष मंदिरच्या मधल्या क्षेत्रामध्ये तुंगभद्रा नदीच्या काठावर शैव आणि वैष्णव या दोन्ही परंपरांच्या देवी देवतांची प्रतीकं कोरलेली दिसतात आणि याच कोरलेल्या प्रतीकांच्या मध्ये काही शिवलिंगही आहेत. त्या शिवलिंगापैकी कोटिलिंग शिवलिंग अत्यंत लोकप्रिय मानलं जातं आणि तेच आता आपण पाहूया.